नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरच्या सोनई येथील संजय वैरागर या युवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करून तातडीने कठोर शासन करावे या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अहिल्यानगर शहरातील लहुजी वस्ताद चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. अनुसूचित जातीचे अ, ब, क आणि ड वर्गीकरणाची त्वरित घोषणा करावी. संजय वैरागरवर हल्ला करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करून कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे. दलित समाजातील युवकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने मातंग समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सोनईमध्ये संजय वैरागर या दलित तरुणावर अमानुष हल्ला करण्यात आला. त्याचे पाय निकामी करण्यात आले आणि त्याच्यावर लघुशंका करण्यात आली. अशा काही गावगुंडांच्या विरोधामध्ये आज आम्ही अहिल्यानगरमध्ये सर्व दलित संघटनांच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलं होतं. आमची मागणी अशी होती की याच्यामध्ये संजय वैरागर या तरुणाला ज्या पद्धतीनं अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे, त्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे, या आरोपीवर तात्काळ मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी. याच्यासाठी आज हा महामोर्चा अहिल्यानगरमध्ये आम्ही दलित संघटनांच्या वतीनं काढला होता. तर आम्ही जिल्हाधिकारी यांना सांगितलं की तुम्ही गृह खात्याला म्हणजेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत आमची मागणी तुम्ही पोहोचवली पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं गृह खातं आहे, तेव्हापासून दलित, मुस्लिम आणि ख्रिश्चनावर ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत, या हल्ल्यांना रोखण्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि गृह खातं अपयशी ठरत आहे, अशी आम्ही आमच्या निवेदनातून मागणी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलेली आहे. जर आजची ही जी मागणी आहे ही जर पूर्ण झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही आझाद मैदान मुंबई येथे करणार आहोत आणि याच्यापेक्षाही मोठ्या आंदोलनाला महाराष्ट्र सरकारला सामोरे जावं लागेल. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.